काळ होता 1959चा। मुंबईमध्ये सर्वसाधारण गुजराती घरामधील महिला जेव्हा दुपारचं जेवण झाल्यावर थोडा वेळ मिळतो त्यात गप्पा मारायला एकत्र यायच्या, एकमेकींना सुखदुःख सांगायच्या। त्यातूनच त्यांना कळलं की आपले नवरे जे काही कमावतात त्यामध्ये संसार चालवणं प्रत्येकालाच अवघड जात आहे। पण काय करावं, आपलं शिक्षण जास्त नाही, आपण आपल्या संसारासाठी घरासाठी काय मदत करू शकतो का, यावर त्या बोलायच्या। तसं म्हटलं तर शिक्षण नसल्यामुळे बाहेर जाऊन नोकरी करणं त्यांना शक्य नव्हतं आणि घरी लहान मुलं बाळ असल्यामुळे त्यांना सोडून जाणेही शक्य नव्हतं। घरची जबाबदारी सांभाळून त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं होतं। त्यांना व्यवस्थित जर काही करता येत असेल तर ते होतं स्वयंपाक। अशाच एकदा घरातल्या वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी त्या गच्चीवर जमल्या होत्या। तिकडे पापड करताना त्यांना ही कल्पना सुचली की आपण हे असे पापड विकले तर तो एक व्यवसाय होऊ शकतो। मग जशवंतीबेन पोपट, जयाबेन विठलानी, पार्वतीबेन थोडानी, उज्जबेन कुंडलिया, बानूबेन तन्ना, बेन गावडे आणि लागूबेन गोकानी या 7 महिलांनी मिळून हा व्यवसाय करायचे ठरवले। व्यवसाय सुरू करण्यासाठी या महिलांनी 80 रुपयाचे कर्ज घेतले। हे खर्च त्यांना देऊ केले ते छगनलाल पारेख या एका सोशल वर्करनी। पुढे तेच त्यांचे मार्गदर्शक बनले आणि तेच नंतर छगन बाप्पा झाले। मिळालेल्या कर्जातून त्या 7 जणींनी पापडासाठी लागणारं साहित्य आणलं। त्याचे एकूण पापडाचे 4 पुडे तयार झाले। ते त्यांनी विकायला गिरगावातील एका दुकानात नेले। तिथल्या दुकानाचे मालक आनंदजी यांनी त्यांचे ते पापड घेतले आणि अवघ्या काही तासातच त्यांच्या पापडाची विक्री झाली। हळूहळू त्यांच्या पापडाची मागणी वाढली। तसं छगन बाप्पांनी त्यांना सांगितलं की कधीही कोणत्याही बाबतीत क्वालिटीशी तडजोड करायची नाही, नेहमी उत्कृष्ट कच्चा माल वापरून पापड बनवायचा। कुठेही गेले तरी लिज्जत पापड त्याच चवीचेच असायला हवेत। कोणाकडूनही कुठलाही प्रकारची देणगी किंवा डोनेशन स्वीकारू नका। जे काही फायदा तोटा असेल तो तुमच्यातच वाटून घ्या। छगन बाप्पांचा हाच सल्ला लिज्जत पापडमध्ये अजूनही वापरला जातो। महिलांनी तयार केलेला हा उद्योग असल्यामुळे याला श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड नाव देण्यात आले। सुरुवातीला पापड बनवताना त्यांना अनेक अडचणीही आल्या। पावसाळ्यामध्ये कधीकधी पापड वाळणे शक्य नसल्याने उद्योग बंद ठेवायला लागायचा, परंतु या महिलांनी त्यावरही एक शक्कल लढवली। पूर्वी जे लोखंडी पलंग मिळायचे त्याच्या खाली एक स्टोव चालू ठेवून पापड वाळवले जाऊ लागले। त्यामुळे 12ही महिने लिज्जत पापड मिळणे शक्य झाले। बघता बघता त्यांच्या पापडाची महती सगळीकडे पसरली। सुरुवातीला केवळ 7 महिला यामध्ये काम करायच्या, पण मागणी वाढली तशी त्यांनी अनेक गरजू महिलांना काम द्यायला सुरुवात केली। वर्षभरात त्यांच्याकडे 300 महिला कामाला लागल्या। 1966 मध्ये श्री महिला गृह उद्योग लिमिटेड रजिस्टर करण्यात आला। आता लिज्जत पापडमध्ये 45,000 महिला काम करतात। प्रत्येक महिलेला काम करण्यासाठी येणे शक्य नसल्याने मग मळलेल्या पिठाचे एकसारख्या वजनाचे गोळे करून महिलांना घरी पापड लाटण्यासाठी ते देण्यात येऊ लागले। वर्क फ्रॉम होम ही कल्पना लिज्जत पापडमध्ये सुरुवातीपासूनच होती। या महिला किती स्वच्छता बाळगून आणि कशा प्रकारे काम करतात हे पाहण्यासाठी अचानकपणे त्यांच्या घरांना भेटी देण्यात येतात। त्यामुळे स्वच्छता आणि गुणवत्ता याचं भान लिज्जत पापडमध्ये कायमचं राखलं गेलं आहे। महिला गृह उद्योग लिज्जत पापडचा उद्देश हाच आहे की महिलांनी स्वावलंबी व्हावं, आत्मसन्मानाने जगावं। इथे काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला बेन असं म्हटलं जातं। या महिला बहिणीसारखी एकमेकांना मदत करतात। सुरुवातीला काम करणाऱ्या महिलांना अशा कामाचं टेन्शन येतं, तर त्यांना आधार देण्याचे कामही याच महिला करतात। त्यांना कामाचे स्वरूप समजून सांगतात। इथं काम करणाऱ्या महिला या खूप शिकलेल्या किंवा उच्च शिक्षित घरातल्या नसतात। स्वाती पराडकर या त्यापैकीच एक। इथे झालेल्या संचालिका त्या 10 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांचे वडील वारले आणि कमी शिकलेल्या आईने मग पापड लाटायला सुरुवात केली। त्या त्यांच्या आईबरोबर तिकडे जायच्या। हळूहळू मग त्यांनी तिथल्या ऑफिसचं काम शिकून घेतलं। ऑफिसचं काम करता करता त्या तिथल्या स्टोअर कीपर झाल्या आणि असं मनापासून काम करत करत त्या तिथे संचालिका झाल्या। स्वाती पराडकर म्हणतात की आता नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, तरी आजही लिज्जत पापडमध्ये पापड हे हातानेच लाटले जातात।
तिकडे कोणतीही मशिनरी आम्ही वापरत नाही. याचं कारण हे आहे की लिज्जत पापड महिला गृह उद्योगाचा उद्देश हाच आहे की इथे महिलांनी स्वावलंबी व्हावं, त्यांना आत्मसन्मानाने जगता यावं. जर मशिनरी आणली तर अनेक महिलांचे रोजगार सुटतील आणि त्या बेरोजगार होतील. म्हणूनच कोणतीही मशिनरी लिज्जत पापडमध्ये आणली जात नाही. आता महाराष्ट्राबाहेरही लिज्जत पापडच्या अनेक शाखा आहेत. लिज्जत पापड परदेशातही निर्यात केला जातो. लिज्जत पापडची चव अजूनही तशीच आहे. पापडाबरोबर इतरही उद्योग लिज्जत पापडमध्ये आता सुरू झाले आहेत, जसे की गव्हाचे पीठ, चपाती, मसाले, डिटर्जंट पावडरही तयार केले जात आहेत. इथे क्वालिटी या बाबतीत कधीही तडजोड केली जात नाही. इथे येणारी उडीद डाळ ही म्यानमारवरून येते, हिंग अफगाणिस्तानमधून, तर काळी मिरी ही केरळमधून येते. या महिला सकाळी 4:30 वाजल्यापासून काम करायला चालू करतात. ज्यांच्या घरामध्ये जागा नाही, या महिलांना उद्योगाच्या ठिकाणी येऊन काम करण्यास परवानगी आहे. त्यांच्यासाठी मिनी बसची सोय केली आहे. ज्यांना घरात काम करणे शक्य आहे त्यांना त्यांच्यासाठी जवळच्या केंद्रातून पीठ नेण्याची मुभा आहे. ज्या महिला काम करायला चालू करतात त्यांना 3ऱ्या दिवसापासूनच पगार मिळायला सुरुवात होते आणि हे पैसे रोखमध्ये दिले जातात. कारण बँकेचे व्यवहार करणं खूप जणींना आणखी माहीत नाही आहे. परंतु आता या महिला पण सुशिक्षित होत आहेत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे आणि आपल्या मुलांना पण त्या शिकवत आहेत. उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना बक्षीस दिली जातात, कधी पैशाच्या रूपात तर कधी 5 ग्राम सोनं वगैरे देऊन. 7 मैत्रिणी आणि गृहिणींनी सुरू केलेले लिज्जत पापडचे यश आज देशातील अनेक महिलांसाठी मोठी प्रेरणा बनली आहे. आज ही कंपनी भारतभरात 45,000हून अधिक महिलांना रोजगार देत आहे. आज कंपनीची उलाढाल 1600 करोडपेक्षा जास्त आहे. महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात आदर्श निर्माण करत लिज्जत पापडची स्थापना करणाऱ्या जशवंती जमनादास यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित पण करण्यात आलेले आहे. तर लिज्जत पापडला 2002 मध्ये इकॉनॉमिक्स टाइम्स बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला आहे.